नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा। नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती। नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सद्गुरु महिपती महाराज की कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि हरि जय राम कृष्ण कृष्ण हरि जय जय राम 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 कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय जय राम हरि जय जय राम कृष्ण हरि जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण जय जय राम जय जय राम कृष्ण हरि सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी सुख झाले ओ साधनी रूप पाहलो जनी सुख झाले ओ साधनी सुख झाले सुख झाले हो सुख झाले हो साजनी सुख झाले हो साजनी तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव बरवा तो हा विठ्ठला बरवा तो हा माधव म्हणून विठ्ठली विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव बरवा विठ्ठला बरवा तो माधव बरवा तो विठ्ठला बरवा तो माधव माधव
तो हा माधव सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर सर्व सुखाचे आगर बापा रखुमा देवी सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो माधव बरवा तो हा माधव बरवा तो हा माधव बरवा हरि जय जय राम कृष्ण 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 हरि जय राम हरि जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण हरि जय राम कृष्ण जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत भावे गावे गीत करुणिया शुद्ध करुणिया शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित भावे गावे ये भावे गावे गीत हरि भावे गावे ये भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त शुद्ध करुणिया शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित शुद्ध करो नियाचित तुझ वावा आहे ते तुझ बाबा आहे देव तुझ वावा आहे देव तुझ बाबा आहे देव हरिया सुलभ पाव हरिया सुलभ पाव तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय आणि कांचे कानी हे अनेकांत कानी आणि कांचे कानी अनेकांचे कानी गुण दोष मना नानी गुण दोष मना गुण दोष मनाने गुण दोष मनाने गुण दोष मनाने गुण दोष मनाने मस्तक ठेंगना हे मस्तक ठेंगना मस्तक ठेंगना हो मस्तक ठेंगना हरी संतांचे चरणा हरी संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा करी संतांचे चरणा वेची देवाच ये वेचे ते वचन वेची देवाच वेचे ते वचन जेने राय समाधान जेने राय समाधान जे राहे समाधान जेने राहे समाधान राहे समाधान जेने राहे समाधान तुझा वावा आहे ते तुझ
तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार थोडा तरी परोपकार तुझा भावा हे देव तुझा भावा हे देव हे देव भाऊ पावा तरी सुलभ तरी हा सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय सुलभ उपाय तरी हा सुलभ उपाय जय जय विठोबा विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई जय जय विठोबा जय जय विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई रखुमाई भावे गावे गीत भावे गावे भावे गावे गीत 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 भावे गावे गीत
भावा आहे देवा विठ्ठल 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 भावे गावे गीत शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ उपाव अनेकांचे कानी गुणदोष मना नानी तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव विचिते वचन जेणे राहे समाधान तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव तुका म्हणे फार थोडा तरी पर उपकार तुझ भावा हे देव तरी हा सुलभ उपाव मनोजबं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये महीपति गुरुराजा ज्ञानसिन्धु समर्था तव चरणप्रसादे न्यूननाहि पदार्था बुद्धिमतिहीन दीनरंकमी दास तुझा निरसुनी लोपकी जे कोटी अन्याय माझा सदाशिव समारंभां शंकराचार्य मध्यमाम् अस्मदाचार्य पर्यंतां वंदे गुरुपरंपरां श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी श्री संतांची माता चरणावरी अष्टांग हे करी दंडवत अष्टांग हे करी दंडवत विश्रांती पवल संभाळा मुदरे विश्रांती पवल संभाळा मुदरे वाढले अंतरे प्रेम सुख वाढले अंतरे प्रेम सुख भावे गावे गीत
चित्त शुद्ध करुणिया चित्त तुझ भावा हे देव तरी हा सुलभ पाव. कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती अलंकापुर पीठाधीश्वर भगवान श्री ज्ञानोबराय, वैराग्यस्य परामूर्ती श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय, श्री संत कवी महिपती महाराज, स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराज आदी करून सकल संत मायबाप सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला उपस्थित सर्व श्रोत्यांच्या चरणी नतमस्तक होतो. कीर्तनाला आरंभ. विठाला विठाला विठाला. आपल्या या नालकर वस्तीवर गेल्या 32 वर्षांपासून भगवान प्रभू रामचंद्र आणि भगवान श्री हनुमंतरायांच्या जन्मोत्सवानिमित्त, प्राकट्य तिथीनिमित्त गेल्या 32 वर्षांपासून हा भक्ती उत्सव आनंदाने गुण्यागोविंदाने हरिभक्तीपरायण संजयजी महाराज शेटे यांच्या मार्गदर्शनाने बजरंग तरुण मंडळ आणि समस्त नालकर वस्ती, गणेगाव, कणगर, शिवरस्ता किंवा आडवाट या एरियामध्ये सुंदर असणारा हा भक्ती उत्सव आनंदाने साजरा होत असतो. धर्मशास्त्र सांगतं आडवाटेला जाऊ नका, पण ही आडवाट जर भक्ती महोत्सवाची असेल तर गेल्यास काय हरकत नाही. विठाला 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 विठाला. ज्या आडवाटेला जाऊन जर आपल्या कल्याणाचं श्रवण जर आपल्याला करायला मिळत असेल तर निश्चित ही आडवाट चांगली आहे. सुंदर असणारं आखीव रेखीव नियोजन आणि त्यात दुग्ध शर्करा योग. आपल्या या वस्तीवर या चौकामध्ये भगवान हनुमानजीचं प्राचीन या ठिकाणी मंदिर आहे. परंतु या मंडळाला वाटलं की ते जरा लहान दिसतंय, भगवंताच्या श्रीमंतीला, त्याच्या सामर्थ्याला, त्याच्या ऐश्वर्याला शोभत नाही, म्हणून सुंदर असणारं भव्य दिव्य स्वरूपामध्ये दक्षिणमुखी हनुमंतरायांचं सुंदर असणारं मंदिर या ठिकाणी उभं राहिले. एकदा जोरदार टाळ्या या सर्व कार्यकर्त्यांसाठी वाजवा. कारण की भगवंत स्वतःचं घर तर अनेक मंडळी बांधतात, 10 लाख नाही 10 कोटी रुपये खर्च करतात, पण देवाला सुंदर असणारं मंदिर बांधणं खऱ्या अर्थाने ही सुंदर चांगली कल्पना भगवंतानीच त्यांच्या हातून पूर्ण करून घेतलेली आहे. देव बैसले सिंहासनी आल्या याचका पुरी धनी. भगवंत सर्वांना आशीर्वाद देण्यासाठी, अभय वचन देण्यासाठी, कृपा प्रसाद देण्यासाठी या ठिकाणी विराजमान झालेले आहेत. परवा हनुमान जयंती आहे, त्या औचित्य साधून सुंदर असणारं सुबक असणारं मंदिर या ठिकाणी उभं राहिलं. आज कीर्तनाकरता हरिभक्तीपरायण संजयजी महाराज शेटे यांनी या ठिकाणी आमंत्रण दिलं. त्याचबरोबर किशोर भाऊ वरगुडे असतील, त्यांनी सुद्धा निमंत्रण दिलं. आमचे परमार्थ स्नेही सुयोगदादा नालकर त्यांनी या ठिकाणी कीर्तनाचं निमंत्रण दिलं आणि त्या निमंत्रणावरून आपल्या सर्वांचं दर्शन आज आम्हाला झाले. आणि त्या औचित्य साधून काहीतरी भगवत चिंतन घडावं, ज्ञानदान घडावं या पवित्र उद्देशाने वारकरी संप्रदायाला अनुसरून जी काही परंपरा आहे त्या परंपरेनुसार श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय महाराज यांचा 6 चरणांचा अभंग आज सेवेकरता निवडलाय. जगद्गुरु श्रीमंत श्री तुकोबराय महाराज आपल्याला खऱ्या अर्थाने मार्गदर्शन करतात. ज्या पद्धतीने त्यांनी आपल्या जीवनामध्ये भगवंताला प्राप्त करून घेतलं तोच साधा सोपा उपाय जगद्गुरु तुकोबराय आपल्याला सांगतात. विठाला विठाला विठाला. कीर्तनाला उपस्थित ज्येष्ठ कीर्तनकार हरिभक्तीपरायण संजय महाराज ती उपस्थित आहेत. दररोज महाराज टाळ घेऊन कीर्तनाला उपस्थित असतात. एकदा की माऊली कीर्तनकार कीर्तनकार झाला तर तो टाळ घ्यायला टाळाटाळी करत असतो. त्याला वाटतं जरा टाळ वाजवणं कमीपणाचं लक्षण आहे. बाबा, कमीपणाचं लक्षण नाही. तो टाळ घेणं म्हणजे साक्षात भगवंताला आपल्या हातात धारण करणं आहे. तुकोबराय म्हणतात विठ्ठल टाळ, विठ्ठल विठ्ठल टाळ आहे तो. संजय महाराज उपस्थित आहेत. त्याचबरोबर सर्व आपलं भजनी मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत. आपल्या या गणेगावचे जावई हरिभक्तीपरायण विकास महाराज ते सुद्धा उपस्थित आहेत. आपलं समस्त भजनी मंडळ आहे. आपले बालगोपाळ आहेत. आचार्य संजयजी महाराज त्यांचे विद्यार्थी या ठिकाणी आलेले आहेत. त्याचबरोबर आमच्यासोबत आलेले हरिभक्तीपरायण तात्या महाराज शास्त्री तेही आहेत. दुसरे आमचे स्वप्नील महाराज शास्त्री ते पण उपस्थित आहेत. हार्मोनियमवाले बाबा हार्मोनियम बंद करून बसले आहेत तरीसुद्धा बसलेलेच आहेत.
त्याचबरोबर आमचे ज्येष्ठ गुरुबंधू आमच्या अगोदरपासून आळंदीला होते, त्यांच्याकडे पाहून आम्ही पक्वा शिकलो असे असणारे आमचे गणेश महाराज, ते सुद्धा आज मृदुंगाची सेवा करण्यासाठी उपस्थित आहेत. त्याचबरोबर आमचे सचिन दादा, सुंदर असणारे साऊंड सिस्टीम त्यांची आहे, ते सुद्धा उपस्थित आहेत. कॅमेरामन सुद्धा आहेत. सर्व मंडळी म्हणजे आमच्या तुळशीवाल्या माऊलीपासून तर साऊंड सिस्टीमपर्यंत आणि साऊंड सिस्टीमपासून तुम्हा सर्व श्रोत्यांपर्यंत सर्वांचे खूप खूप धन्यवाद. कीर्तनाला आज प्रामुख्याने ज्यांची उपस्थिती आहे, आपल्या राहुरी कारखान्याचे माजी संचालक आदरणीय ज्ञानेश्वर माऊली कोळसे पाटील, ते सुद्धा या ठिकाणी आवर्जून त्यांच्या मागे व्यस्तता असून सुद्धा या ठिकाणी उपस्थित राहिलेत, त्यांचेसुद्धा धन्यवाद. संतसेवक आमचे किशोर भाऊ वरगुडे पाटील, ते सुद्धा आहेत. आणि आपण सर्व मंडळी या ठिकाणी बहुसंख्येने उपस्थित आहेत. सर्वांच्या उपस्थितीमध्ये जो काही वेळ आपल्याकडे शिल्लक आहे, त्या वेळेमध्ये जगद्गुरु तुकोबरायांच्या अभंगाचा भाव पाहण्याचा प्रयत्न करूया. विठाला 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 विठाला. देवाचं मंदिर आपण बांधलंय खऱ्या अर्थाने, पण सर्वात महत्त्वाची जबाबदारी आता आपली वाढलेली आहे. गुरुजींनी किंवा सकाळी कीर्तनकार महाराजांनी आपल्याला सांगितलंच असेल, 2 दिवसापेक्षा जास्त दिवस जर मूर्तीची उपासना झाली नाही तर त्या मूर्तीमध्ये आपण यज्ञयागादिकाद्वारे जो प्राण संचारित केलेला असतो, जे तेज संचारित केलेलं असतं, तर तेज 3 दिवस पूजा जर केली नाही तर ते तेज निघून गेल्याशिवाय राहत नाही. म्हणून ज्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा होते, धर्मशास्त्र असं सांगतं की ती मूर्ती एखाद्या बाल्य स्वरूपामध्ये जशी लहान बाळाची आपल्याला सर्व काळजी करावी लागते, त्या पद्धतीने त्या देवताचे उपचार आपल्याला करावे लागतात. लहान बाळाला चालता येतं का हो? नाही चालता येत. लहान बाळाला स्वतःच्या हाताने जेवता येतं का? नाही जेवता येत. लहान बाळाला स्वतःच्या हाताने आंघोळ करता येते का? नाही करता येत. त्याच्या आईबापाने सगळं करावं लागतं. म्हणून आपण आता पालक आहोत त्या भगवंताचे. त्याला दररोज नित्यनेमाने नैवेद्य गेला पाहिजे, दररोज नित्यनेमाने त्याची पूजा अर्चना अभिषेक झाला पाहिजे. पण देवता ब्रह्मचारी आहे, म्हणून हे सोपस्कार सर्व पुरुष मंडळीने करावेत. माता माऊल्यांनी लांबून दर्शन घेतलं तरी काही हरकत नाही. शक्यतो ज्या ठिकाणी नियम पाळायचे त्या ठिकाणी नियम पाळले गेलेच पाहिजे. तुम करते म्हणून हम करते असं चालत नाही. परमार्थामध्ये ज्या ज्या गोष्टी ज्या ज्या विधानाने करायला सांगितल्या त्या त्या पद्धतीने केल्या तरच त्याचा लाभ होत असतो. अन्यथा मनोमार्गे गेला तो तेथे मुकला, हरिपाठी स्थिरावला तोची धन्य. सुंदर सुबक मूर्ती आहेत. गुरुजींच्या आदेशाने किंवा त्यांच्या मंत्रोपचाराने या ठिकाणी मूर्तीमध्ये प्राण संचारित केलेला आहे. सुंदर असणारी मूर्ती आहे, सुबक मूर्ती आहे. पण आपल्याला हौस असते की आपण सुद्धा देवाला शेंदूर लावला पाहिजे. वर्षातून एकदा शेंदूर लावलं ठीक आहे, पण काही काही लोक दर शनिवारच्या शनिवारी शेंदूर लावत बसतात. बाबा, तुमची भक्ती आहे, श्रद्धा आहे, ठीक आहे, परंतु त्या देवतेची सुद्धा काळजी केली पाहिजे आपण. तुम्हाला दररोज येऊन कोणी शेंदूर लावून गेलं जमल का? त्या देवतेला सुद्धा वर्षातून एकदा दिवाळीला म्हणा, हनुमान जयंतीला म्हणा, त्यावेळेस जेवढे काही आपल्याला बारकावे पाळता येतील तेवढे पाळले आपण गेले खऱ्या अर्थाने पाहिजे. या सर्व आपल्याला खऱ्या अर्थाने हात जोडून प्रार्थना आहे, विनंती आहे. देवतेची उपासना आपण करा, कारण की देव या ठिकाणी आपल्या गावात आलेले आहेत, आपल्याला आशीर्वाद देण्यासाठी आलेले आहेत. त्यांची उपासना खऱ्या अर्थाने आपल्याकडून घडली पाहिजे. म्हणून हा खटाटोप आहे. दुसरं या मंडळाच्या मनामध्ये काहीच नाही. त्यांच्यावर भगवंताने ज्या पद्धतीने कृपा केली तीच कृपा सर्वांवरती होत राहावी. विठाला 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 विठाला. म्हणून भगवंताची उपासना करत असताना त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल तर आपल्या मनाने आपल्याला चालून जमत नाही. पहिलं मत आहे लोकमत, पेपरचं नाव सांगत नाही. पहिलं मत आहे लोकांचं मत, दुसरं मत आहे देवाचं मत, तिसरं मत आहे शास्त्राचं मत आणि चौथं मत आहे संतांचं मत. लोकमत काय सांगतं याला काहीही समाजामध्ये किंवा शास्त्रामध्ये किंमत नाही. समाज आज एक बोलेल, उद्या दुसरं बोलल्याशिवाय राहणार नाही. तुकोबराय म्हणतात हा समाज असा आहे महाराज, हा समाज अनेक बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालटे तिरंगे आधरू जाता संग तव तो होया बाधक. अनेक
बुद्धीचे तरंग क्षणोक्षणा पालट तिरंग आधरू जाताच तव तो होया बाटक. महाराजांनी सुंदर प्रमाण दिलं. अनेक बुद्धीचे तरंग क्षणक्षणा पालटती रंग धरू जाता संग तव तो होय बाधक. प्रत्येकाची बुद्धी वेगवेगळी असते. पिंडे पिंडे मतिर्भिन्ना कुंडे कुंडे नवपयः. प्रत्येक विहिरीत पाणी असतं पण प्रत्येक विहिरीच्या पाण्याची चव वेगळी वेगळी असते. लोक म्हणतात अहो शेजारी शेजारी विहिरीत हो, पण एकीचं पाणी गोड आहे आणि दुसरीचं पाण्याला हात लावायला सुद्धा माणसं किळस करतात. का? कारण की कुंडे कुंडे नवपयः. वेगवेगळ्या पद्धतीचं पाणी असतं. त्याच पद्धतीनं माणसाचे मतं आत्ता एक ठरतं, उद्या दुसरं ठरेल. आज ज्या माणसाला तुम्ही चांगलं म्हणता त्याच माणसाला उद्या तुम्ही नालायकही म्हणून नालायकही सुद्धा त्या माणसाला म्हणू शकता. ज्या माणसाची तुम्ही आज पूजा करता उद्या त्याच्या कमरात लाद घालायचा सुद्धा माणसं प्रयत्न करत राहतात. मागे पुढे काय लोक पाहत नाही. महाराज मी नेहमी सांगत असतो, समाजामध्ये ज्या व्यक्तीने राहायचं असेल त्या माणसाने नेहमी जमिनीवर राहिलं पाहिजे. आज तुम्हाला महंत म्हणतील, मठाधिपती म्हणतील, उद्या नालायकही म्हणतील. लोक समाज येतो. लोकांच्या भरोश्यावर तुम्ही राहू नका. आणि तात्या महाराज मी माझं मत नाही सांगत, अनुभव आहे. समाज तुम्हाला उचलतो, इतका उचलतो इतका उचलतो इतका उचलतो. कशासाठी? उचलून आपटण्यासाठी. त्याच्यामुळे समाजाच्या तुम्ही जास्त नादी लागू नका. पहिलं मत आहे लोकमत. आज एक आहे उद्या दुसरं आहे. देवाचं मत सुद्धा कधी कधी बदलतं. कारण की भक्त ज्या ज्या पद्धतीने त्याची भक्ती करतो त्या पद्धतीने देवाचं सुद्धा मत बदलतं. पण शास्त्राचं आणि संतांचं मत कधीही बदलत नाही. म्हणून ज्ञानोबराया सुद्धा म्हणतात, शास्त्र म्हणिलं ते सांडावे ते राज्यही तृण मानावे. तस्मा शास्त्रम प्रमाणंते कार्याकारी व्यवस्थित हो. पण शास्त्राची वचनं इतकी कठीण आहे आपल्याला कळत नाही, म्हणून संत ते सोप्या मार्गाने सांगतात. विठाला 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 हरी श्री ज्ञानदेव सद्गुरु महिपती महाराज की जय. संत ते आपल्याला सोपं करून सांगतात. म्हणून सोपेवर आम्हा सांगितले संती. संत आपल्याला सोप्या मार्गाने सांगतात. आपल्याला अवघड मार्ग कळत नाही. आणि जरी आपल्याला अवघड मार्ग जरी करायचा ठरला तरी त्या पद्धतीनं आम्ही ती साधना करू शकत नाही. योग करणं आपल्याच्याने शक्य नाही, याग करणं आपल्याच्याने शक्य नाही, जप करणं आपल्याच्याने शक्य नाही, तप करणं शक्य नाही. म्हणून भगवंताला या मार्गाने सुद्धा प्राप्त करता येतं, पण ते आपल्याच्याने शक्य नाही. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुझं व्हावा हे देव तरी हा सुलभ उपाय. महाराज सोपा उपाय आम्हाला खऱ्या अर्थाने कळाला पाहिजे, म्हणून संत खटपट करतात. मी नेहमी सांगत असतो, संतांना काहीच गरज पडलेली नाही आपल्यासाठी. त्यांचं ना आपलं काही देणं लागतं का? अहो संतांचं या जगतामध्ये येण्याचं काहीच कार्य नाही. जे ज्ञान गंगे नहाले जेवोनिया पूर्ण झाले शांतीसी आले पल्लव नवे. मला एका प्रश्नाचं उत्तर द्या. ज्या व्यक्तीचं जेवण पूर्ण झालंय, ज्या व्यक्तीचं जेवण पूर्ण झालंय अशा माणसाने पंक्तीत फिरायची काही गरज असते का? ज्या माणसाचं झालं नाही त्या माणसाने फिरलं तर चांगलं आहे का? कारण की त्याला परत जेवायचं असतं. ज्या माणसाचं जेवण झालं त्याने काय करावं? दही भाकरी खाल्ली म्हणजे दुपारी घरी जावं झोपून घ्यावं. झोपून घ्यावं त्याने. त्याला त्याच्या जीवनामध्ये दुसरं काहीच काम राहिलं नाही. संतांचं सुद्धा तेच झालंय. काम नाही 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 काम नाही
रिकामा झालो पाही रिकामा पावल्या त्या करू चेष्टा पावल्या त्या करू चेष्टा झालो पायी रिकामा झालो पायी रिकामा पावल्या त्या करू चेष्टा पावल्या त्या करू चेष्टा गमनाई गमनाई झालो पायी रिकामा झालो पायी रे कामा झालो पायी रे कामा कामनाजी कामनाजे झालो पायी रिकामा झालो पायी रे कामा झालो पायी रे काम नाही झालो पाही रिकामा तुकोबराय म्हणतात कृतकृत्य झालो इच्छा केली ते पावलो. आता काय करायचं शिल्लक राहिलं नाही. एखाद्या माणसाला म्हटलं चला दिंडीत चला महाराज आता काही इच्छाच राहिली नाही. जेवण करताय झाला कृतकृत्य झाला करायचं शिल्लक राहिलं नाही तरी सुद्धा जगद्गुरु तुकोबराय आपल्यासाठी म्हणतात घेईन मी जन्म याजसाठी देवा. पुन्हा पुन्हा या जगतामध्ये येतात का येतो हिताचा कळवळा पडती हाती म्हणून या काळा उद्धारया जना हे जडदेवा उद्धारया हे जडदेवा उद्धारया जन ओ जडदेवा उद्धारया जन धराया जन जडजीव अवतार तुम्हा धराया कारण अवतार अवतरती अव म्हणजे वरून खाली येणे कशासाठी आपल्यासाठी येतात. त्यांचं कार्य संपलंय त्यांचं करायचं काही शिल्लक राहिलं नाही. तुकोबराय म्हणतात तुका म्हणे मुक्ती परनिली नोवरी आता दिवसचारी खेडी मेळी. आमचं झालंय बाबा करून झालंय आता काही जीवनात शिल्लक राहिलं नाही पण आपल्यासाठी येतात. काय येतात कारण की आम्ही भक्ती करताना जरी दिसत असलो तरी सुद्धा योग्य मार्गाने भक्ती करता येतेच असं नाही. तुम्ही मला म्हणाल महाराज अहो आम्ही आमच्या लहानपणापासून भक्ती करतो इतकी भक्ती करतो इतकी भक्ती करतो देव आमचे 10 इंचाचे होते उघडून उघडून 2 इंचाचे राहिलेत फक्त. एवढी उपासना आहे एवढी भक्ती आहे. अहो लहानपणापासून माणूस भक्ती करतो आणि भक्ती करणं तात्या महाराज शिकवावं लागत नाही माणसाला. उदाहरण सांगू का लहान मुलगा असतो किती 5-6 महिन्याचा 7 महिन्याचा घ्या झोळीमध्ये त्याला झोका दिला जातो. त्याला शिकवता येत नाही त्याला सांगता येत नाही. ज्याला शी शू कुठं करावी कशी करावी हे कळत नाही त्याला शिशू म्हणतात. असं असणाऱ्या शिशूला तुम्ही किती सांगा त्याचं त्याला कळत नाही. असं असून सुद्धा जर तुम्ही त्याच्याजवळ विठ्ठल विठ्ठल जर म्हटले तर ते टाळ्या वाजवल्याशिवाय राहत नाही. बरोबर का. टाळ्याचं वाक्य नाहीये मी सांगतोय. लहान मुलगा त्याला तुम्ही किती सांगा असं वाग हे कर ते कर त्याला कळत नाही पण त्याच्याजवळ जर विठ्ठल विठ्ठल तुम्ही म्हटला तर ते टाळी वाजवतं का. माऊली म्हणतात देख मनुष्यजात सकळ स्वभावता भजनशील. ते स्वभावता भजनशील आहे. एखाद्या लहान मुलाला 2-3 वर्षाचं नुकतंच बोलता यायला लागलं असं असणारं लहान बाळ मंदिरात येतं. मंदिरात आल्यानंतर भगवंताच्या समोर डोकं टेकवतं. आता त्या लहान बाळाला कळतं का सुख कशाला म्हणतात.
दुःख कशाला म्हणतात. तरी सुद्धा ते बाळ येतं, देवासमोर डोकं टेकवतं. अन्य वेळेस माऊली एखाद्या जर लहान बाळाला म्हटलं पाया पड महाराज आले, ते लहान बाळ पाया पडत नाही. कारण की लहान बाळ हे मनाने पक्क असतं, त्याला कळतं कोणाच्या पाया पडलं पाहिजे आणि कोणाच्या नाही. एखादा पुढारी आला घरात, त्याला म्हणतात पड पाया साहेब आले, तो म्हण साहेब तुझ्यासाठी असन. ते पाया पडत नाही का? कारण की त्याला कळतं. पण ते मंदिरात गेल्यानंतर त्याला सांगावं लागत नाही बाप्पा कर म्हणून. ते जातं, डोकं टेकवतं, त्याला सुखदुःखाचं काही घेणं देणं नसतं. तरी सुद्धा ते बाळ म्हणतं देवा मला सुखाचं ठेव. हां का? स्वभावता भजनशील. प्रत्येक माणूस भक्ती करतो, परंतु शास्त्र सांगेल तशी भक्ती करत नाही. मी सुरुवातीला 4 मतं सांगितले, त्या मतांपैकी शास्त्र जे सांगेल त्या पद्धतीने आम्ही भक्ती करत नाही. जरी शास्त्राने सांगितल्या पद्धतीने करायला गेलो तरी सुद्धा आमच्या जीवनामध्ये फसगत होण्याची शक्यता असते. कारण की शास्त्र हे साध्या सोप्या बुद्धीने कळत नाही. भगवान जगद्गुरु आद्य शंकराचार्य ते विवेक चूडामणीमध्ये सांगता शब्दारण्यम महाजालम चित्त भ्रमणकारक. ते शब्दारण्य आहे, महाजाल आहे, आणि त्याच्यात जर एकदा की माणूस घुसलं चित्त भ्रमणकारक. ते चित्ताला इतकं भ्रमित करतं. जर एखादा विद्वान असेल, संस्कृताचा आचार्य असेल, तरच त्याला त्या शब्दाचा अर्थ कळतो. लक्षार्थ घ्यायचा आहे, शब्दार्थ घ्यायचा आहे, वाच्यार्थ घ्यायचा आहे, काय घ्यायचं आहे. शास्त्रामध्ये 2 डोळे असावे लागतात, एक न्याय आणि एक व्याकरण. ते 2 जर कळाले तरच माणसाला शास्त्र कळतं. म्हणून आपल्याला शास्त्र कळत नाही, म्हणून संतांना शरण गेल्याशिवाय आपल्याला पर्याय नाही. संत काय करतात ते शास्त्र इतकं अवघड जरी असलं तरी आपल्याला सोपं बालबोध करून खऱ्या अर्थाने सांगत असतात. ज्या पद्धतीने एखाद्या लहान बाळाला लिहिता येत नाही, वाचता येत नाही, पण अशा असणाऱ्या बालकाला, नुकत्याच बालवाडीमध्ये जाणाऱ्या बालकाला ते शिक्षक काय करतात, त्याच्या हातामध्ये पाटी देतात, त्याचा हात हातात धरतात आणि हातात धरल्यानंतर 1-2 गिरवतात. याला 1 म्हणतात, याला 2 म्हणतात, याला 3 म्हणतात. त्या शिक्षकाला येत नाही का हो? त्या शिक्षकाला येतं म्हणून शिक्षक म्हणून त्याला घेतलंय ना. हां, जर त्याला येत नसतं तर घेतलं नसतं. पण तरी सुद्धा त्याला येत असून सुद्धा तो आपल्या हातामध्ये खडू घेतो. अर्भकाचे साठी पंते हाती धरियेली पाटी, तैसे संत जगी क्रिया करुणी दाविती अंगी. संतांना सगळं येतं, पण आपल्यासाठी खऱ्या अर्थाने ते अवघड असणारं शास्त्र सुलभ मार्गाने प्रगट करतात. म्हणून म्हणतात तुझं वावा हे देव तरी हा सुलभ उपाय. बाबा साधा सोपा उपाय संत आम्हाला सांगतात, पण आपण खऱ्या अर्थाने मूर्ख आहोत, आपण खऱ्या अर्थाने अयोग्य आहोत, आपण खऱ्या अर्थाने अपात्र आहोत. आणि एक सांगू का पुढचा शब्द, आपण खऱ्या अर्थाने नालायक आहोत. काय आहोत? नालायक ही शिवी नाही बरं का महाराज, नालायक ही शिवी नाही. जो लायक नाही असा, बोला ना, जो लायक नाही असा. काही काही लोकांना वाटतं नालायक ही शिवी. नालायक शिवी नाही बाबा. जो अयोग्य आहे, अपात्र आहे, त्याला नालायक म्हणतात. आपण खऱ्या अर्थाने भक्तीचे कोण आहोत? नालायक आहोत. तुकोबराय म्हणतात समर्थाचे पोटी आम्ही जन्मलो करंटी. आपण करंटे कपाळाचे लोक आहोत. का? कारण की जवळी आहे परी भेटे ना. आपण खऱ्या अर्थाने माऊली ज्ञानोबराय म्हणतात का कमलकंदा आणि दरदुरी नांदणूक एकेची घरी परिपरा घुसी विजय भ्रमरी येरा चिखोलची उरे. आपल्या जवळ परमार्थ आहे, तो भगवंत आपल्या जवळ आहे, तरी सुद्धा आपल्या अज्ञानामुळे आपल्याला तो कमलकंद आपल्याला सेवायला, तो परमार्थ सेवायला मिळत नाही. म्हणून संत खऱ्या अर्थाने आपल्याला मार्गदर्शन करतात.
म्हणून तेच मार्गदर्शन जगद्गुरु तुकोबराया आजच्या अभंगात भगवत प्राप्तीसाठी कोणता उपाय करावा, साधा उपाय करावा, सोपा उपाय करावा, तेच अभंगाच्या पहिल्या चरणात भावे काव्य गीत, 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 शोध करो नियाचित, शोध करो नियाचित, हे तुझ भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, तुझ भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, शोध करो नियाचित, शोध करो नियाचित, शोध भावा आहे देव, तुझा भावा आहे देव, शोध भावा आहे देव, शोध भावा आहे देव, हे भावे काव्य गीत, शोध करो नियाचित, तुझ भावा आहे देव, तरी सुन बाबू पावे, भावे काव्य गीत, शोध करो नियाचित, तुझ भावा आहे देव, सुलभ पावा. आपल्याला सर्वांना भगवंताची प्राप्ती करून घ्यावी हे वाटतं ना? कुणाला वाटत नाही हो? कुणाला नाही वाटत? अहो महाराज, वाटत नसतं तर कीर्तनाला आलोच नसतो आम्ही. प्रत्येकाला वाटतं आम्हाला देव प्राप्ती व्हावी, प्रत्येकाला वाटतं आम्हाला त्या भगवंताची भक्ती करावी, पण आम्ही आमच्या पद्धतीने भक्ती करतो म्हणून आम्हाला प्राप्त होत नाही. अशा साधकाला म्हणतात तुकोबराया तुझं व्हावं आहे देव. जर तुला देव पाहिजे ना तर भावे गावे गीत. जर तुला भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवंताचं भजन, त्या भगवंताचं गीत खऱ्या अर्थाने भावयुक्त अंतकरणाने केलं पाहिजे. जर त्या भगवंताचं गीत, त्या भगवंताचं भजन भावयुक्त अंतकरणाने नसेल तर तो देव कुणाच्याही बापाला प्राप्त होऊ शकत नाही. भगवान हनुमंतराया त्यांची आजही कीर्ती या जगतामध्ये का आहे? कारण की त्यांनी त्या भगवंताचं गीत भावयुक्त अंतकरणाने गायलं. म्हणून प्रत्येक गावात प्रभू रामचंद्रांचं मंदिर नाही, पण हनुमंतराय नाही असं गाव महाराज आपल्याला पाहायला सापडत नाही. प्रत्येक गावात भगवान हनुमंतराय आहेत. का? कारण की भावे गावे गीत, त्या भावाने ते भगवंताचं गीत खऱ्या अर्थाने गातात. जगद्गुरु तुकोबराय घ्या, ज्ञानोबराय घ्या, आत्ताच्या काळातले महिपती महाराज घ्या, हे आजही चिरस्मरणीय का आहेत? कारण की त्यांनी त्यांचं जीवन भगवंतासाठी समर्पित केलं आणि अखंड चिंतन विठोबाचे, भगवंताचं अखंड चिंतन त्यांनी केलं. म्हणून खऱ्या अर्थाने त्यांचं नाव आहे तुकोबराय. म्हणतात तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तम दिगंबर ईश्वर ये भोती, दिगंबर ईश्वर ये भोती, दिगंबर ईश्वर विभूती, दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्याच्या पीरी जगा माझी,
विभो राहिल्या त्या राहिल्या त्या किरत जगामध्ये दिगंबर ईश्वर विभूती दिगंबर ईश्वर विभो विभो गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. हा संतांची कीर्ती या जगतामध्ये का शिल्लक राहिली? कारण की त्यांनी भगवंताचं नामस्मरण केलं म्हणून आपले फक्त 10व्या पर्यंतच लोक नाव लक्षात ठेवतात आणि त्याही पेक्षा पुढे गेलं माऊली फक्त वर्ष श्राद्धापर्यंत. ते फक्त आता लोकांच्या लाजकाज करावं लागतं म्हणून, नाही तर आपण ते सुद्धा सोडून दिलं असतं. काही माणसं इतकी विचित्र झाली. पुण्या मुंबई सारख्या शहरामध्ये 3ऱ्या दिवशीच उदक शांती होती. 3ऱ्या दिवशी जे धर्मशास्त्र सांगतं त्या पद्धतीने आम्ही वागत नाही बाबा. तुकोबराय म्हणतात, बाबा तुला जर भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर त्या भगवंताचं भजन करावं लागेल. पण भजन करत असताना त्या भजनामध्ये भाव असला पाहिजे. मी नेहमी सांगत असतो, कोणतीही क्रिया करा, परमार्थ करा, संसार करा, त्या दोनही गोष्टींमध्ये भावाला किंमत असते. संसार करा, संसारामध्ये सुद्धा भावाला किंमत असते. संसार करत असताना, शेती करत असताना कशाला किंमत आहे हो? लोक कांदे करतात, जर त्याला भाव नसेल तर उपयोग नाही. ऊस केला, भाव नसेल तर, कीर्तनात या कीर्तनकाराचा सुद्धा जर भाव नसेल लोक सुद्धा त्याला भाव देत नाही. विठ्ठला 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 विठ्ठला. आमचे दिवस चांगले आहेत म्हणून मी बाकी काय बोलत नाही. पण बिचारा एखादा कीर्तनकार, सतीश महाराज, एखादा कीर्तनकार जर पैसे घेत नसेल बिचारा, मग त्याला मग कधीचा कालचा परवाचा शिळा हार आणून घालतात बिचाऱ्याला. त्याची उठबस होत नाही. आणि एखादा महाराज जरा चांगला जाडजूड पाकिटाचा पैसे घेणारा असला, मग त्याला अत्तरदाणी, मच्छरदाणी, 10-5 माणसाची तानातानी, महाराज आले महाराज आले महाराज आल्यानंतर फटाके, आणि मग बाबा बाबा काय मग ते भाव असल्याशिवाय किंमत नाही महाराज. पण तो भाव खरा नाही. या ठिकाणी भाव महत्वाचा आहे. त्याला श्रद्धा म्हणतात, भक्ती म्हणतात. तो भगवत प्राप्तीसाठी महत्वाचा आहे. कीर्तन ऐकत असताना सुद्धा भाव महत्वाचा आहे. आम्ही कोणत्या भावाने कीर्तन ऐकतो? जर त्याच्यामध्ये जर भाव नसेल तर धर्मशास्त्र सांगतं श्रम एव हि केवलम. फक्त कष्ट आहेत कीर्तन ऐकणं म्हणजे. गायनाचार्य गायन करत असताना जर मी काय गातो ती भगवंताची सेवा आहे हा भाव जर त्याच्या चित्तामध्ये नसेल तर ते कष्टच आहेत. श्रम एव हि केवलम. मृदुंगाचार्य मृदुंग वादन करत असताना जर तो मृदुंग हा साक्षात भगवंत आहे हा भाव नसेल तर कष्टच आहेत फक्त. आणि कीर्तनकार कीर्तन सांगत असताना कीर्तन हे तुझी सेवा हा जर भाव नसेल तर फक्त कष्टच आहेत. कशासाठी? पाकिटासाठी, बस दुसरं काही नाही. म्हणजे प्रत्येक गोष्ट करत असताना भाव महत्त्वाचा असतो. सांगू का, सुंदर असणारा स्वयंपाक बनवलाय. श्री बालाजीचा बेत आहे. अतिशय चवदार भोजन झालेलं आहे. काही माऊल्यांच्या हाताला इतकी चव असते, इतकी चव असते, इतकी चव असते. त्या माऊलीने फक्त पाण्यामध्ये फक्त मीठ आणि थोडा मसाला टाकला तरी सुद्धा त्या भाजीला इतकी चव येते, इतकी चव येते. आमचे वारकरी वरपू खातात महाराज. पण काही महात्मे इतके विचित्र असतात, डबेच्या डबे मसाला आणि चव नाही कशाला, अशी पद्धत असते. स्वयंपाक बनवलाय, पंगत बसली, श्लोक झाला. श्लोक झाल्यानंतर महाराजांनी घास उचलला, मुखात घेतला आणि मुखात घातल्याबरोबर महाराजांनी तोंड वाकडं केलं. समजायचं काय आहे, जेवण आळणी आहे. ज्या पद्धतीने किती जरी सुंदर स्वयंपाक केला पण त्यात मीठ घातलं नाही तर ते जेवण कसं आहे हो, फिकं जेवण आहे.
त्याच पद्धतीने परमार्थ किती केला पण तो परमार्थ करत असताना जर त्याच्यात भाव नसेल तर तो परमार्थ सुद्धा फिका आहे. विठाला तुका म्हणे फिके अवघे भावाविन, तुका म्हणे फिके अवघे भावाविन, तुका म्हणे फिके अवघे भावाविन, तुका म्हणे फिके अवघे भावाविन. मीठ नाही अन्न तेने न्यायी, मीठ नाही अन्न तेने न्यायी, मीठ नाही अन्न तेने न्यायी. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. बळ बिन शक्ती बोलू नये, हो हो, बळ बिन शक्ती बोलू नये. भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती, भावे बिन भक्ती, भक्ती बिन मुक्ती. हो बळ बिन शक्ती बोलू नये, हो बळ बिन शक्ती बोलू भावे विन भक्ती, भक्ती विन मुक्ती, बळे विन शक्ती बोलू नये. नाथ महाराज अजून पुढे जाऊन सांगतात, सुंदर असणारी माता आहे, सौंदर्य तिचं सुंदर आहे, ती स्वतःला सौभाग्यवती समजते, पण जर तिच्या कपाळाला सौभाग्य अलंकार ज्याला कुंकू म्हणतात ते जर नसेल तर कुंकवा नाही ठाव म्हणे मी आहे भावे विन देव कैसा पावे. तुका म्हणे काही न लगे एक भावची कारण, तुका म्हणे आन विठोबाची. त्या भगवंताला प्राप्त करून घ्यायचं असेल ना, भाव सर्वात महत्वाचा आहे. हो जोपर्यंत भाव नसेल तर ती क्रिया शून्य आहे. तुकोबराय भजन करत असताना त्यांच्या समोर देव येऊन उभा राहतो का, कारण की ते भजन भावाने करतात. महिपती महाराजांसाठी आजही देव त्यांच्या गावाला येतो का, कारण की त्यांनी हयातभर भजन भावाने केलं. ज्ञानोबरायांना समाधीला बसवताना सुद्धा भगवंत देवनिवृत्ती आणि धरिले दोन्ही कर, जातो ज्ञानेश्वर वैसावया का, कारण की त्यांनी भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं भजन केलं. तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, हे तो मज व्हावा, 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 हो तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. वेळोवेळा व्हावा, वेळोवेळा व्हावा, पांडुरंग तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. वेळोवेळा व्हावा, वेळोवेळा व्हावा, पांडुरंग तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा, तो मज व्हावा. वेळोवेळा व्हावा, पांडुरंग तो मज व्हावा, तो मज व्हावा. संतांना वाटतं तो मज व्हावा का, कारण की त्यांच्या चित्तामध्ये अखंड भाव आहे आणि देवाला दुसरं तुमचं काही लागत नाही बरं का. अंतरीची घेतो गोडी, पाय जोडी भावाची, पाय जोडी भावाची, पाय जोडी. आणि एकदा की भावाची जोडी लागली
की मग तो आपला सोयरा होतो. देव सोयरा, देव सोयरा, देव सोयरा दिनाचा तो सोयरा होतो. आणि सोयरा झाला ना असे भक्तांची घरी कामेन सांगता करी. अहो संतांची चरित्र पहा. सावता महाराज त्यांच्या घरामध्ये त्यांना शेतामध्ये काम करू लागतो तो देव. नरहरी सोनारा घडू कुंकू लागे चोखा मेळ्या संगे ढोरे. हा अर्जुनाचे रथी होय हा सारथी भक्ती होय प्रीती. हा त्या प्रत्येकाच्या घरी देव काम करू लागतो. पण त्याला अगोदर तुमचा इष्टे भाव भक्त हो देखो या इष्टे भाव भक्त नीच काही नेने भगवंत तिष्ठे भाव भक्त देखून या. हा दासी पुत्रकन्या विदुराची भक्षी दैत्यागरी रक्षी प्रल्हादासी चर्म रंगू लागे रोहिदासा संगे कबीराचे मागे. हा नरहरी सोनारा घडू कुंकू लागे. अहो प्रत्येक अभंग पहा तो देव त्यांच्या घरामध्ये येतो काम करतो. नाथ महाराजांच्या घरी 36 वर्ष देवाने सेवा केली. निळामणे देव राबे त्यांचे घरी दत्त चोपदारी करीतसे देव राबतो. हा धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन. धन्य दिवस आजी दर्शन संतांचे. नांदे तया घरी दैवत पंढरीचे. देव त्यांच्या घरी नांदतो. नांदणं कशाला म्हणतात माहितीये का? पूर्वीच्या काळामध्ये ज्या माऊल्यांच्या डोक्यावर पदर असतील त्यांना माहिती नांदणं कशाला म्हणतात. आता ना घेऊ नांदणं कशाला म्हणतात? पूर्वीच्या काळामध्ये सासवा सुनांना नांदवायच्या. म्हणजे जे काही सासू सांगेल ते सुनाने मुकाट्यानं ऐकायचं. सासूने जर आवाज दिला तर आले आले म्हणाले जमत नव्हतं. बरोबर का? जी म्हणावं लागायचं. बरोबर का महाराज? आता मी आत्ताचा बुवा आहे, तुम्हाला माहिती आहे जुनं. जी म्हणावं लागायचं जमत नव्हतं. याला म्हणतात नांदणं. पण आता प्रकार उलटा आहे. कुछ तुम समजो कुछ हम समजते है. झाकली मोठ 1.25 लाखाची. काय बाबा तुमच्या रस्त्यावर नेहमी जावं लागतं आडवाटेनं आम्हाला. कोणी आड आल्यावर काय करायचं? नांदणं त्याला म्हणतात. जो मालक आहे त्याच्या मर्जीत खऱ्या अर्थाने राहायचं. देव संतांच्या घरी नांदतो म्हणजे त्यांची पडलेली कामं सुद्धा देव उचलतो. चोखोबाची बहीण झाला शारंगधर वहिनी उघडादार हाका मारी. याला म्हणतात नांदणं. शुद्ध भाव असला, शुद्ध भावाने त्या भगवंताचं जर गीत गायलं तर तो देव आपल्या घरी येऊन नांदतो. भावे गावे गीत. पण भगवंताचं गीत गात असताना कोणत्याही प्रकारची किलमिश, कोणत्याही प्रकारची आशा मनामध्ये कामना नसावी. तर त्या भगवंताची प्राप्ती खऱ्या अर्थाने होत असते. तुकोबराय म्हणतात बाबा कोणत्याही प्रकारची कामना जर चित्तात नसेल तरच तो देव प्राप्त होतो. कीर्तनाला जरी आलो आपण, ही भगवंताची उपासना आहे जरी मनात असलं
पण जर आपल्या मनामध्ये जर दुसरी जर कामना असेल तर ही भजन भक्ती कीर्तन भक्ती ही भक्ती ठरत नाही, ते फक्त कष्टच ठरतात. कीर्तनाला आलो आपण, कीर्तन ऐकायचं आहे आपल्या मनात आहे, पण जर आपल्या मनात असेल आज पंक्तीला काय असेल हा जरी विचार आला तरी सुद्धा ते कीर्तन ऐकणं घडत नाही महाराज. कीर्तनाला आलो आपण, कीर्तनात आल्यानंतर बसलो पण जाता जाता एखादी चांगली चप्पल दिसली तरी सुद्धा ती श्रद्धा भक्ती ठरत. आता आमच्यावर पण येऊ द्या थोडंसं जरा. कीर्तनाला आलोय आपण पण पाकिट किती भरतील या जर विचारात जर कीर्तन असेल तर मग ती भक्ती ठरत नाही. कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, 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 कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. चाला पद्मनाभ सेवारुणी, चाला पद्मनाभ सेवारुणी, चाला पद्मनाभ सेवारुणी, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ. महाराज म्हणतात कामनेच्या त्यागे भजनाचा लाभ, झाला पद्मनाभ सेवारुणी. तो देव सेवारुणी होतो म्हणजे आपला कर्जदार तो भगवंत होत असतो. सेवेचं ऋण त्या भगवंतावरती होत असतं. म्हणून भाव खऱ्या अर्थाने भाव ज्याचे गाठी त्यासी लाभ उठाउठी. तुकोबराय म्हणतात भावे गावे गीत. पण कसं शुद्ध करून या चित्त शुद्ध करून खऱ्या अर्थाने त्या भगवंताचं भजन केलं पाहिजे. पण जर चित्त आपलं शुद्ध नसेल तर किती भजन करा आणि काहीही करा तो देव आपला असा होणार नाही महाराज. कारण की चित्त इतकं शुद्ध असलं पाहिजे, इतकं शुद्ध असलं पाहिजे, इतकं शुद्ध असलं पाहिजे. तुकोबराय म्हणतात चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते, व्याघ्रहीन घाती सर्पतया. इतकं चित्त शुद्ध असलं पाहिजे. चित्त शुद्ध असण्यासाठी फार साधना करावी लागते महाराज. पण एकदा की चित्त शुद्ध झालं की त्या माणसासमोर वाघ जरी आला तरी तो वाघ त्या माणसाला काहीही करत नाही. व्याघ्रहीन खाती सर्पतया. म्हणून साधू संत घरी राहणं पसंत करत नव्हते, ते जंगलात जायचे, एकांतात राहायचे. तुकोबराय एका अभंगात वर्णन करता कमी झाला. विठ्ठल 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 विठ्ठल. येणे सुखे रुचे एकांताचा वास, नाही गुण दोषंगा येत. वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे. एकांतात राहणं पसंत करायचे. तुका म्हणे आम्हा एकांताचा वास, ब्रह्मी ब्रह्मरस सेवू सदा. एकांत राहणं पसंत केलं आणि साधूने जास्त एकांतात राहिलं पाहिजे. एकांताचं सुख काय असतं आमच्या महाराज लोकांना विचारा. एकांतात माणूस राहिला ना, लोकात यायचं ते टाळतो माणूस शक्यतो. मग का? कारण की एकांताचं सुख खऱ्या अर्थाने फार महत्त्वाचं आहे. एकांत म्हणजे त्या भगवंताशी आपली खऱ्या अर्थाने भेट होणं. एकांत म्हणजे बाह्य भगवंत नाही, जो हृदयामध्ये जो भगवंत आहे त्याची ना आपली खऱ्या अर्थाने भेट होणं असतं महाराज. महाराज चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होते. तुकोबराय म्हणतात शुद्ध करून या चित्त. चित्त शुद्ध होणं सांगू का? चित्त शुद्ध होणं म्हणजे
कोणाच्याही विषयी मनामध्ये किंतु परंतु द्वेष भावना न येणं याला शुद्ध भावना म्हणतात. पण आपल्या मनात ते काय तसलं काय जात. अहो जागेवरून सुद्धा माणसाची भांडणं होतात कीर्तनात आल्यानंतर. तो माझ्या जागेवर बसला मग आता कीर्तनात येणार नाही. अरे बाबा ये नाही तर नको येऊ, ते महाराजाला काय फरक पडणार आहे. जो काही लाभ आहे तो तुझ्या हातात आहे बाबा. उद्धरेद आत्मनात्मानम नात्मानम अवसादयेत. ज्याच्या त्याच्या पद्धतीनं ज्याने त्याने ज्याचा त्याचा उद्धार करून घ्यावा लागतो बाबा. कीर्तनामध्ये त्यानं मला चाल म्हणून दिली नाही म्हणून त्याचा द्वेष. कीर्तनामध्ये त्याने मला प्रमाण म्हणून दिलं. आता मी कधी कधी प्रमाण म्हणून देत नाही का, प्रमाण जास्त झाले की ते जे सांगायचं ते माणूस विसरून जातो. नाहीतर कधी कधी प्रमाणं इतकी विचित्र येतात महाराज. म्हणजे ती जे काही प्रमाणं म्हणणारे लोक असतात त्यांच्या डोक्यात एकच असतं, त्यांना जे प्रमाण येतं ते घुसून द्यायचे मध्ये. महाराजाला त्याची गरज आहे की नाही आहे. बरं काय झालं, कधी कधी संप्रदायामध्ये अशी पद्धत आहे. आम्ही फडकऱ्यांमध्ये राहिल्यामुळं मला पद्धत ती सवय त्यांची लागली. कीर्तन परंपरेमध्ये जी लोक साथीला असतात त्यांना प्रमाण देण्याचा अधिकार नसतो. अंडरलाईन करून घ्या वाक्याखाली. गाती त्यांचे मागे धरावे ध्रुपद. कीर्तनकारांनी प्रमाण द्यायचं आणि त्याला जोड चालू मागच्या माणसाने लावायचं असतं. ही पद्धत आहे कीर्तनाची. हे तुम्ही देऊ नका असं म्हणत नाही मी सांगतो, नियम सांगतो तुम्हाला. कीर्तनकाराने प्रमाण दिलं तरच त्याने मागच्यानी जोड चाल लावून प्रमाण म्हणायचं असतं. अहो कीर्तनकार त्यासाठी आणलेला आहे ना तुम्ही. हां प्रमाण दिलं की त्या महाराजाचं लिंक तुटत असते. मी सांगत होतो एखाद्याने जर कीर्तनकाराने जर प्रमाण म्हणून दिलं नाही तर तो द्वेष कीर्तनकाराविषयी वाढत असतो. माझा मुद्दा हा चालू होता. तुकोबराय म्हणता शुद्ध करोनिया चित्त भावे गावे गीत. जर अशा शुद्ध अंतकरणाने जर त्या भगवंताचं गीत गायलं तर तुकोबराय म्हणतात तुझं भाव आहे देव तरी हा सुलभ उपा विठोबा रखुमाये. जय जय विठोबा जय जय अंतकरणाने शुद्ध चित्ताने त्या भगवंताचं जर गीत गायलं तर तो देव आपलासा होतो. आणि तो एकदा का आपलासा झाला की तेने विनजीवा सुख नो हे. त्याच्याशिवाय जीवनात सुख प्राप्त होत नाही. महाराज चित्त शुद्ध करणं म्हणजे काय तुकोबराय म्हणतात अनेकाचे कानी गुणदोष मना नानी. अनेकांच्या बद्दल माणसाच्या मनामध्ये गुणदोषाचं चिंतन आलं नाही पाहिजे महाराज म्हणतात. पण माणूस दुसऱ्याच्या गुणदोषाबद्दल नेहमी चिंतन करत राहतो. आपल्याकडे एक म्हण आहे आपल्या दुसऱ्याच्या डोळ्यातलं कुसळ दिसतं पण आपल्या डोळ्यातलं मुसळ माणसाला दिसत नाही. लोकाच्या किती थोडे जरी बारीक चुका असल्या तरी माणसाला त्या खिळ्यासारख्या वाटतात. माणसाच्या किती जरी छोट्या चुका ते खिळे ठोकत नाही की तिला चूक म्हणतात. ती चूक छोटी जरी असली तरी त्याला खिळ्यासारखी वाटते. पण माणसाला आपली चूक वाटत नाही. मी म्हणतो तेच बरोबर आहे. मी म्हणतो तेच खरं आहे. तुकोबराय म्हणतात अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. दुसऱ्यांचे किती जरी गुण असले तर त्या गुणाविषयी आपल्याला काय करायचं. माणसाने या गुणदोषाच्या पुढे निघून गेलं पाहिजे. एखाद्याचे गुण ऐकले तो मनुष्य त्याच्या प्रेमात पडू शकतो आणि एखाद्याचे दोष ऐकले की त्या व्यक्तीविषयी द्वेष माणसाच्या मनामध्ये वाढत चालतात. गुण ऐकलं त्या माणसाविषयी प्रीती वाढत चालते. दोष ऐकले
त्या व्यक्तीविषयी विनाकारण मत्सर माणसाच्या चित्तामध्ये तयार होतो. आणि एकदा की चित्तामध्ये मत्सर तयार झाला की त्या चित्तामध्ये कलुषता निर्माण होते. आणि जर कलुषिता चित्तामध्ये जर आली तर भावयुक्त अंतकरणाने भगवंताचं गीत गाणं होत नाही. म्हणून म्हणतात अनेकांचे कानी गुणदोष मना नानी. महाराज, मग आमचं हे गुणदोषाचे टवाळके करण्याचं काम गेलं, मग करायचं काय? तुकोबराय म्हणतात मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. बाबा, तुला जो काही वेळ मिळतोय ना तो संतांच्या सहवासामध्ये घाल बाबा. हां, संतांच्या सहवासात गेलेला एक एक क्षण फार मोलाचा आहे. कारण की संतांचा सहवास बहु अवघड आहे. तुकोबराय म्हणतात बहु अवघड असे संत भेटी. त्यांचा सहवास मिळणं अवघड आहे. पण महाराज, ते संत मिळणं अवघड असलं ना, कारण की या जगतामध्ये आपण सहज साध्या सोप्या पद्धतीने भुलून जातो. कपड्यावाल्याला आपण संत म्हणतो. एखादा दाढी असेल, बॉडी असेल, गाडी असेल, अशा माणसाला माणसं सहज संत म्हणतात. पण बाबा, ते संत नाहीत, ते बुवा आहेत. बुवा वेगळा, साधू वेगळा, महाराज वेगळा. महाराज कोण? महाराज जगद्गुरु तुकोबराय, महाराज ज्ञानोबराय आहेत. तो हा महाराज ज्ञानेश्वर माऊली, हे महाराज आहेत. महाराज कोण आहेत? महाराज तुकोबराय आहेत. महाराज हा जन्मला मृत्यूलोकी, दुजी उपमा नाडळे इहलोकी. भवसिंधुसे बांधिला से तुझेने, अनाथा दिना कारणे तुकयाने. ते महाराज आहेत ज्यांची प्रतिमा आपल्या मंडपात आहे. ते महाराज आहेत छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज. आम्ही महाराज नाहीत, बुवा आहेत. त्यामुळे आपल्या संस्थेच्या परंपरेमध्ये सुद्धा स्वानंद सुखनिवासी सद्गुरू जोग महाराज ते लिहित असताना महाराज लिहित नव्हते, विष्णू बुवा जोग. आत्ताचे जे सुद्धा शिक्षक मंडळी आहेत, मारुती बुवा कुरेकर, पांडुरंग बुवा वैद्य, ते लिहित असताना असं लिहायचे. पण आता हे महाराज म्हणायची पद्धत कुठून आली? आता आचार्यालाही महाराजच म्हणतात आणि कीर्तनकारालाही महाराज म्हणतात. विठाला विठाला विठ्ठल 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 विठ्ठल. नेमके कशाला महाराज म्हणायचं तेच कळत नाही आम्हाला. असो, मस्तक ठेंगणा. अहो, संत मिळत नाही मिळत ना, ठीक आहे ना. ज्ञानोबरायचा संत रूपाने आपल्यात आहे. ते जरी आपल्याला मिळत नसले पण ज्ञानेश्वरी रूपाने आपल्याला ते उपलब्ध आहेत. तुकोबराय आहेत गाथेच्या रूपाने उपलब्ध आहेत. एखाद्या माणसाचं, चुकीच्या माणसाचं जर तुम्ही बोट धरलं ना, तो वाईट मार्गाकडे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. पण जर आपण ज्ञानोबरायांच्या हातात जर आपलं बोट दिलं ना, तर ते आपल्याला कैवल्याच्या मार्गाला घेऊन गेल्याशिवाय. त्यांच्या हातात बोट देणं म्हणजे भाव धरोनिया, बोटाने ज्ञानेश्वरी वाचतात ना. हां, त्यांच्या हातात बोट देणं म्हणजे हे आपलं बोट त्यांच्या हातात देणं ज्ञानेश्वरी रूपानं, गाथा रूपाने त्यांच्या हातात बोट देणं आहे. महाराज मस्तक ठेंगणा करी संतांचे चरणा. वेची ते वचन, त्यांनी जे वचन सांगितलेत ना, ती वचनं आपण वेचले पाहिजे. जेणे राहे समाधान तुझं भावा हे देव, तरी हा सुलभ पाव. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. पण तो साधक तुकोबरायला म्हणतो, तुकोबराय चित्त शुद्ध करून भावयुक्त अंतकरणानं गीत गायला आम्हाला जमत नाही महाराज. दुसऱ्यांची टिंगल टावाळ्या करणं हे आमच्याच्याने सुटणार नाही महाराज. संतांच्या चरणावरती मस्तक ठेवणं हे आम्हाला जमणार नाही महाराज. त्यांनी सांगितलेल्या वचनाच्या आधाराने चालणं आम्हाला जमणार नाही महाराज. याच्यापेक्षा अजून सोपा उपाय सांगा. तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. हे जरी जमलं नाही ना बाबा, तर तू तुझ्या जीवनामध्ये थोडासा उपकार करायचं शिक. कहे तुका उपकार ही काज. माणसाने उपकार करणं हे कधीही विसरू नये. ज्या व्यक्तीच्या जीवनात उपकार करणं विसरलं
त्या व्यक्तीला समाज नेहमी कृतघ्न म्हणत असतो. आणि कृतघ्ने नास्ती निष्कृतीही. कृतघ्न माणसाला या जगतामध्ये त्याच्या हातून जे कृतज्ञतेचं पाप घडलंय ना, त्या पापातून कोणत्याही प्रकारचं प्रायश्चित्त नाही. हे मी सांगत नाही, महाभारत सांगतं. विठाला 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 विठाला. देवाने हे शरीर आपल्याला उपकार करण्यासाठी दिलंय. कारण की त्याने सुद्धा हे शरीर देऊन आपल्यावर काय केलंय? उपकार केलाय खऱ्या अर्थाने. दिले इंद्रिय हात पाय कान. हो दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. हो डोळे मुख बोलाया वचन. जेणे तो जोडसी नारायण. हे जेणे तो जोडसी नारायण. नासे जीवपणा भवरोग. नासे जीवपणा भवरोग. नासे जीवपणा भवरोग. नासे जीवपणा भवरोग. दिले इंद्रिय हात पाय कान. डोळे मुख बोलाया वचन. जेणे तू जोडसी नारायण. नासे जीवपणा हा देह देऊन आपल्यावरती उपकार केलाय. मग या देहाचा सुद्धा आपण उपकारासाठी उपयोग केला पाहिजे. तो साधक तुकोबरायला म्हणायला लागला, महाराज आमच्याच्याने उपकार होणार नाही. तुकोबराय म्हणले, नाही फार थोडा तरी माणसाच्या जीवनामध्ये उपकार. पण काही लोक इतके चिकट असतात ते उष्ट्या हाताने कावळा सुद्धा मारत नाही का? कारण की त्याच्या हाताला लागलेली शीत त्या कावळ्याला जातील आणि त्या कावळ्याचं पोट भरेल म्हणून. इतके चिकट असतात. त्याला जर वर्गणी दे म्हटलं ना, अजिबात देणार नाही. पण एखादी पाटील आली का तिच्यावरती उडवायला तो पैसे थुका लावून उडवायला माणसं. अरे बाबा, सत्कर्मामध्ये माणसाने स्वतःचा पैसा लावला पाहिजे. या हाताची शोभा कशात आहे माहिती आहे का? हातात कडे घातल्याने शोभा नाही. हातात वेगवेगळ्या प्रकारच्या अंगठ्या घालण्याने या हाताची शोभा नाही. महाराज म्हणतात, हस्तस्य भूषणम दानम. दान करणं हे हाताचं भूषण आहे. आणि ज्या व्यक्तीला भगवंताने त्या योग्य केलंय ना, त्या व्यक्तीनं दान केलंच पाहिजे महाराज. कारण की देवाने 2 याद्या बनवलेल्या आहेत. पहिली यादी आहे घेणाऱ्याची. पहिली यादी कायची आहे? घेणाऱ्याची. त्याच्यात सगळे महाराज लोक येतात. दुसरी यादी आहे देणाऱ्याची. काही लोक म्हणतात, महाराज अहो नुसते सप्ते चालू असतात आणि लोक आमच्याकडं मागण्यासाठीच येत असतात. खरं त्या व्यक्तीने भगवंताचे आभार मानले पाहिजे. का? कारण की देवाने आपल्याला मागणाऱ्याच्या यादीत नाही, देणाऱ्याच्या यादीत टाकलं. म्हणून तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे फार थोडा तरी परोपकार. परोपकाराय सताम विभूतयः. परोपकाराय वहन्ति नद्यः. परोपकार करण्यासाठी गाया सुद्धा आपलं स्वतःचं दूध अर्पण करतात. परोपकार करण्यासाठी फलंती वृक्षाः. झाडं सुद्धा फळं देत असतात. परोपकार करण्यासाठी नद्या वाहत राहतात. त्या नद्या म्हणत नाही गायीची तृषा हरू की व्याघ्रा विष होऊन मारू. त्या नद्या कधीही विचार करत नाही. सूर्य कधी विचार करत नाही. ते परोपकार करण्यासाठीच. म्हणून देवाने त्यांना जसं निर्माण केलंय परोपकार करण्यासाठी, तसं आपल्याला सुद्धा परोपकार करण्यासाठी. मग महाराज परोपकार होत नाही, ठीक आहे. कष्ट करणं होत नाही, पैसा देणं होत नाही, निदान या ठिकाणी पंक्ती होतात. पंक्तीत वाढण्याची तर सेवा होईल ना, तेवढा तो उपकार. कीर्तनात आल्यानंतर या मॅट खराब झालेल्या असत्या, त्या झाडून घेण्याचा उपकार तर करता येईल. नाही आपल्याला काही करता येत, निदान रामकृष्ण हरी म्हणून विना प्रहार तर करता येईल. एवढा तरी माणसाने उपकार केला तर तुझं भावा हे देव तरी सुलभ पाव. एकदा हात वर करा, भजन करायचे. तुकाराम 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 तुकाराम
तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम तुकाराम हे तुकाराम 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 राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम हे राजा राम 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 टाळी टाळी भजन भजन सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम राम हे राजा राम 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 सीता राम 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 सीता राम 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 सीता राम तुकाराम 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 न्यूनते पुरते अधिकते सरते करुणे गावे तुमते विनवे तसे पायाच्या प्रसादे काही बोलिलो विनोदे मज क्षमा करणे संतेनो हे अंगभूत युक्ती असो झालेली सेवा हनुमंतरायांच्या चरणी संत कवी महिपती महाराजांच्या चरणी अर्पण करतो सेवेला विराम. आज प्राणप्रतिष्ठा होती, दुपारी कीर्तन होतं, पण दुपारी कीर्तन असल्यामुळे तुम्ही जरा यायला उशीर केला आणि उशीर झाल्यामुळे आता कीर्तनालाही परत सोडायला उशीर होतो. पण सध्या उन्हाचं वातावरण आहे, तापत आहे. एक विनंती आपल्याला करायची आहे की जास्त उन्हात न फिरता आता परवा काल्याचं कीर्तन आहे, परवा ना परवा जर ते कीर्तन आता सध्याची परिस्थिती अशी असते कारण की कालाय तस्मै नमः जुन्या परंपरा आहे, ठीक आहे, मान्य आहे, पण काळानुसार माणसाने बदललं पाहिजे. सर सलामत तो पगडी 50 कथेची सामुग्री देह अवसानावरी. जर महाराजांनाही सांगतो की जर काल्याचं कीर्तन जर याच वेळेस संध्याकाळी घेता आलं तर पहा, कारण की ऊनाचा तडाखा भरपूर आहे, फिरणं जरा माणसाच्याने जास्त शक्य होत नाही. हां चालेल ना, ज्यांना चालेल त्यांनी एकदा टाळ्या वाजवा. बरं बरं बरं, धन्यवाद. आम्ही ज्या ज्या ठिकाणी जातो त्या त्याही लोकांना सांगत असतो, कारण की उन्हाचा तडाखा असतो, दुपारी यायला लोक येत नाहीत. आत्ता जसं तुम्ही भरभरून मंडपामध्ये येऊन बसलात तसं दुपारच्या वेळेस थोडी येत असतात माणसं. आणि दुपारी जरी आले तर फक्त मंडपामध्ये जागा असते आणि लोक म्हणतात मंडपात जागा नाही, मग चला घरी, बरोबर जेवायला येऊ आपण. हां, तसं काही करू नका. काल्याचं कीर्तन महाराजांचं संध्याकाळी होईल असं महाराजांना मी सांगितलं. आता ते काय त्यांना पटतं ते सांगतील. असो, श्री संत कवी महिपती महाराज देवस्थान श्री क्षेत्र ताहराबाद आपल्या सर्वांच्या अनमोल सहकार्याने जवळजवळ 70 ते 80 लाखाचं काम मंदिराचं जीर्णोद्धाराचं झालेलं आहे. आता येत्या 28/4/2025 ते 1 मे 2025 या कालावधीमध्ये महिपती महाराजांच्या मंदिराचा कलशारोहण सोहळा श्री क्षेत्र ताहराबाद या ठिकाणी संपन्न होणार आहे. अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये यज्ञ होणार आहे. ज्यावेळेस मूर्तीची प्राणप्रतिष्ठा असते, कलशारोहण असतो, त्यावेळेस यज्ञ केला जातो. आपल्या या ठिकाणी सुद्धा आज यज्ञ केला, परंतु आपण एका कुंडाचा यज्ञ केला. त्या ठिकाणी जवळजवळ 71 यज्ञकुंड असणार आहेत. आणि महिपती महाराजांनी 284 संतांचे चरित्र लिहिले, म्हणून आपण यज्ञासाठी 284 यजमान यज्ञासाठी बसवणार आहेत. दररोज कीर्तनाला 284 टाळकरी असणार आहे. असा भव्य दिव्य कीर्तन महोत्सव 4 दिवस ताहराबादला होणार आहे. दररोज संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये महाराष्ट्रातील नामवंत कीर्तनकार मंडळी, त्याच पद्धतीने विद्वतजन आणि ज्यांची खरी साधना संप्रदायामध्ये आहे असे थोर महात्म्यांची कीर्तनसेवा 4 दिवस ताहराबादला होणार आहे. 28/4/2025 ते 1 मे 2025 या कालावधीमध्ये भव्य दिव्य उत्सव त्या ठिकाणी होणार आहे. भव्य दिव्य यज्ञ त्या ठिकाणी होणार आहे. यज्ञ वारंवार घडत नसतात. एका कुंडाचा यज्ञ आपण भरपूर ठिकाणी पाहतो, परंतु एका यज्ञकुंड असणं
आणि त्यासोबत असंख्य यज्ञकुंड असणं. एका यज्ञाचं फल हे तात्पुरत्या ठिकाणी असतं, परंतु समष्टीने ज्यावेळेस यज्ञ केला जातो, सामूहिक रूपाने यज्ञ केला जातो, त्याचं पुण्य हजारो पटीने वाढत असतं. म्हणून त्या यज्ञासाठी ज्या कुणाला भाविकांना बसायचं असेल त्या भाविकांनी निदान 1 दिवस तरी यज्ञासाठी येऊन बसावं, अशी आपल्या सर्व ग्रामस्थांना हात जोडून पाया पडून विनंती आहे. ज्यांना कुणाला बसायचं असेल, आमचे सुयोग भाऊ आहेत, किशोर भाऊ आहेत, आपले संजय महाराज आहेत, यांच्याकडे नाव नोंदणी करा. फी फक्त 3,500 रुपये आपण त्या ठिकाणी ठेवलेली आहे. त्या यज्ञासाठी आपण राजस्थानवरून तूप आणणार आहेत, शुद्ध देशी गाईचं. आता आपल्याकडं जर्शा गाई आहेत सगळीकडं, त्यामुळे यज्ञ करायचं आहे, शुद्धतेने करायचं आहे, त्याच्यामुळे शुद्ध देशी गाईचं तूप आपण आणणार आहोत. शुद्ध सर्व सामग्री त्या ठिकाणी असणार आहेत. यज्ञाला जी मंडळी बसणार आहेत त्यांना आपण त्या ठिकाणी वस्त्र देणार आहोत. भैपती महाराजांचा यज्ञाचा प्रसाद त्यांना त्या ठिकाणी देणार आहोत. असा भव्य दिव्य यज्ञ ताहराबादला होणार आहेत. आपण सर्वांनी त्या यज्ञासाठी यावं हीच सदिच्छा व्यक्त करतो. त्याचबरोबर आपल्या जवळच राहुरी कारखान्यावरती महिपती महाराजांचा फिरता नारळी सप्ताह, 59वा नारळी सप्ताह, 1 वर्ष आपण भव्य दिव्य प्रमाणामध्ये कनगरमध्ये केला होता उत्सव, फार मोठा. तेवढाच उत्सव आपल्या राहुरी कारखान्यामध्ये 18 एप्रिल 2025 ते 25 एप्रिल 2025 म्हणजे अजून 8 दिवसांनी तो सप्ताह त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. आणि त्या सप्ताहाचा काला झाला की 2 दिवसांनी ताहराबादला हा यज्ञ महोत्सव त्या ठिकाणी संपन्न होणार आहे. या सर्व उत्सव कार्याकरता आपण तन मन धनाने सहकार्य करावं हीच आपल्या चरणी प्रार्थना. दरम्यानच्या काळात कल्याणची कीर्तन सेवा झाली असे असणारे सतीश महाराज लातूरकर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. पुन्हा एकदा सर्व मंडळींना हात जोडून पाया पडून विनंती आहे की भगवंताचं या ठिकाणी गावात प्रागट्यकरण झालं आहे, त्यांची पावित्र्यता आपल्या हातामध्ये आहे. औषध घेऊन मंदिरात कुणीही जाऊ नका. काही मंदिरं पत्त्याचे डाव झालेत. आता इथं कुणी राहायला जवळ नाही, त्याच्यामुळे मंदिरात येऊन पत्ते खेळू नका. आणि जर कोणी आढळला तर तरुण मंडळींनी त्यांना हनुमंतरायांचा प्रसाद दिल्याशिवाय राहू नका. चाल म्हणायची, म्हणा चाल म्हणा. तुका म्हणे फार तुका तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार तुका म्हणे फार थोडा रे परोपकार थोडा हे थोडा रे परोपकार थोडा रे परोपकार तुझ भावा आहे देव तुझ भावा आहे देव तरी हा सुलभ तरी हा सुलभ तरी हा सुलभ
विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल चित्ते धरिली वासना सिद्धी न्यावे नारायणा मी तो अपंग अनाथ तुझे अनाथाचे नाथ केला पण सिद्धी न्यावा मज संभाळाले देवा अनाथ तुम्ही अनाथाचे नाथ